शहराच्या मधोमध असलेल्या या मिनारावर आता कराड समर्थक चढलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून घोषणाबाजी केली जाते। टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। कराड समर्थकांनी बीड पोलिसांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। एकीकडे कराड समर्थकांचे आंदोलन तर दुसरीकडे परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांच्याकडून सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू झालेले आहे। खोटे गुन्हे माझ्या मुलावर दाखल केले गेलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि गुन्हे जोपर्यंत मागे घेतले जात नाही तोपर्यंत आपले ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असा आक्रमक पवित्रा पारुबाई कराड यांच्याकडून सुद्धा घेण्यात आलेला आहे। वाल्मिकच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर। तर दुसरीकडे शहराच्या मधोमध असलेल्या या मिनाराच्या ठिकाणी कराड समर्थक एकवटलेले आहेत, मोठ्या संख्येनं एकवटलेले आहेत आणि या मिनारावर चढून घोषणाबाजी केली जाते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय। बीड शहर पोलीस ठाण्यातून केस कोर्टाकडे वाल्मिक कराडला नेण्यात आलेला आहे। बीड शहर पोलीस ठाणं ते केस कोर्ट हे अंतर जवळपास 54 किलोमीटरचं आहे। पोलिसांनी अगदी मोठा बंदोबस्त ठेवत वाल्मिक कराडला कोर्टामध्ये त्यांच्याकडून नेलं जात आहे। काही वेळातच केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला दाखल केलं जाईल, आणलं जाईल। वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी 14 दिवसांची आज संपतीये, त्याच्यामुळे आज नेमकं कोर्ट काय निर्णय देत आहे आणि कशा पद्धतीने युक्तिवाद सीआयडी कडून केला जातोय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या 14 दिवसापासून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। मात्र वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल केला जावा, मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जावी, मकोकाचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला जावा अशी प्रमुख मागणी देशमुख कुटुंबियांची आहे। आणि त्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत। संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटून गेलेला आहे। देशमुख कुटुंबीय सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं। काल मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं। माड्याच्या टाकीवर चढत धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला। सर्व दोषींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी, फाशीची शिक्षा दिली जावी अशी त्यांची प्रमुख मागणी। या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 8 जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे। 8वा आरोपी अजूनही फरार आहे, कृष्णा आंधळे। त्याला अजूनही पकडण्यात यश आलेलं नाही, त्याचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत। एकीकडे खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडून केला जातोय तर दुसरीकडे खुनाचा तपास जो आहे तो एसआयटी कडून केला जातोय। आणि आज ज्या वेळेला वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यावेळेला कशा पद्धतीने सीआयडी कडून युक्तिवाद केला जातो, त्याची पोलीस कोठडी वाढून मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि यासोबतच खुनाचा गुन्हा दाखल करण्याची जी मागणी होतीये तर त्या अनुषंगानं काही तपासाची चक्र फिरलेली आहेत का, त्या अनुषंगानं काही मुद्दे कोर्टामध्ये मांडले जातात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। वाल्मिक कराड यांचं समर्थक आहेत, हे आंदोलन करत आहेत। याचे पालिते सकाळपासून पालिते त्यांची मातोश्री वाल्मिक कराडच्या मातोश्री पारुबाई कराड हे देखील सकाळपासून ठिय्या आंदोलन करत आहेत। आणि या ठिकाणी पालित परिसरामध्ये मोठ्या संख्येने राणी लक्ष्मीबाई टावर या ठिकाणी जे मुंडे समर्थक आहेत, कराड समर्थक आहेत, या ठिकाणी आंदोलन करत आहेत। या ठिकाणी गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून पाहिलं तर राणी लक्ष्मीबाई टावर या चौकामध्ये राणी चौकात चढून या ठिकाणी जे कराड समर्थक आहेत ते आंदोलन करत आहेत। या ठिकाणी पाहिलं संपूर्ण ट्रॅफिक जाम झाले दिसून येत आहे। आपण पाहिलं तर पलेश शहरामध्ये पाहिलं तर संपूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाले।